नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीके एक्सप्रेस मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्राचीन भारताचा इतिहास यावरील एक अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजेच भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावरील 100 अतिशय महत्त्वाचे प्रश्न। हे प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी विचारले गेलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या जीके एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला दररोज अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कधी झाला होता? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन पूर्व 563 मध्ये। आपला पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला होता? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे लुंबिनी। लुंबिनी हे नेपाळमध्ये आहे। आपला पुढचा प्रश्न आहे, बौद्ध धर्माची स्थापना कोणी केली होती? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे भगवान गौतम बुद्ध यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली होती। पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्ध यांच्या बालपणीचे नाव काय होते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सिद्धार्थ गौतम, हे त्यांच्या बालपणीचे नाव होते। पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्ध यांचे वडील कोण होते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे राजा शुद्धोधन होते। पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्ध यांचे वडील कोणत्या गणराज्याचे प्रमुख होते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे शाक्य गणराज्याचे प्रमुख होते। पुढचा प्रश्न आहे, भगवान गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव काय होते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे महामाया, तसेच त्यांना मायादेवी या नावाने देखील ओळखले जात होते। पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्ध यांचे पालनपोषण कुणी केले? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे महाप्रजापती गौतमी यांनी केले। ह्या त्यांच्या मावशी आणि त्यांची सावत्राई देखील होत्या। पुढचा प्रश्न आहे, भगवान गौतम बुद्ध यांच्या घोड्याचे नाव काय होते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे कंठक, हे त्यांच्या घोड्याचे नाव होते। पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्ध यांचे सारथी कोण होते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे चन्ना, हे त्यांचे सारथी होते, तसेच ते त्यांचे शाही सेवक आणि अत्यंत जवळचे मित्र देखील होते। पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्ध यांचा विवाह कोणाशी झाला होता? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे राजकुमारी यशोधरा यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता। पुढचा प्रश्न आहे, भगवान गौतम बुद्ध यांच्या मुलाचे नाव काय होते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे राहुल, हे त्यांच्या मुलाचे नाव होते। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। पुढचा प्रश्न आहे, भगवान गौतम बुद्धाचे निधन कितव्या वर्षी झाले? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 80व्या वर्षी। पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धांनी शरीर त्याग कुठे केला? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे कुशीनगर। पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धाच्या शरीर त्यागाच्या घटनेला बौद्ध ग्रंथामध्ये काय म्हणतात? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे महापरिनिर्वाण म्हणतात। पुढचा प्रश्न आहे, भगवान गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण कोणत्या गणराज्यात झाले? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मल्ल गणराज्यात झाले। पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धांनी ग्रहत्याग किती वयात केला? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 29व्या वर्षी त्यांनी ग्रहत्याग केला। पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धांनी कोणत्या नदीच्या काठावर राजवैभवाचे वस्त्र त्याग केले होते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे अनोमा नदी। पुढचा प्रश्न आहे, बौद्ध ग्रंथामध्ये गौतम बुद्धाच्या ग्रहत्यागाच्या घटनेला काय म्हणतात? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे महाभिनिष्क्रमण। पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती किती वयात झाली? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे वयाच्या 35व्या वर्षी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली। पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धाचे पहिले गुरु कोण होते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे अलार कालाम, हे त्यांचे पहिले गुरु होते। पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बोधगया येथे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली। पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धांना कोणत्या नदीच्या किनारी ज्ञान मिळाले? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे निरंजना नदी, ह्या नदीच्या किनारी त्यांना ज्ञान मिळाले। पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धांना कोणत्या वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पिंपळाच्या झाडाखाली, त्या झाडाला बोधिवृक्ष असे देखील म्हणतात। पुढचा प्रश्न आहे, शील, समाधी व प्रज्ञा हे तत्व कोणत्या मार्गात समाविष्ट आहेत? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे अष्टांगिक मार्ग। पुढचा प्रश्न आहे, महायान बौद्ध शाखा कोणत्या राज्यकाळात प्रकट झाली? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे कनिष्क। पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धांनी सर्वाधिक उपदेश कुठे दिले? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे श्रावस्ती। पुढचा प्रश्न आहे, बौद्ध शब्दावलीमध्ये धम्मचक्र प्रवर्तन याचा अर्थ काय आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे गौतम बुद्धाचा पहिला उपदेश। पुढचा प्रश्न आहे, बुद्ध या शब्दाचा अर्थ काय आहे?
ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ज्ञानी मनुष्य. पुढचा प्रश्न आहे बौद्ध धर्मातील त्रिरत्न कोणते आहेत? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बुद्ध, धम्म, संघ. पुढचा प्रश्न आहे बुद्धांच्या जीवनावर प्रभाव टाकणारी 4 दृश्य कोणती? तर उत्तर आहे वृद्ध, आजारी, मृत, संन्यासी ही 4 दृश्य आहेत. पुढचा प्रश्न आहे बुद्धांच्या काळात संघप्रमुख होण्याची इच्छा कोणाला होती? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे देवदत्त यांना होती. पुढचा प्रश्न आहे अष्टांगिक मार्गाची संकल्पना कोणाशी संबंधित आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे धम्मचक्र प्रवर्तन ह्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे बौद्ध शिक्षेचे प्रमुख केंद्र कोणते होते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे विक्रमशिला. पुढचा प्रश्न आहे पहिल्या शतकात चीनला पाठवलेले भारतीय बौद्ध भिक्षू कोण होते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे नागार्जुन. पुढचा प्रश्न आहे बुद्धांच्या मृत्यूनंतर पहिल्या बौद्ध संगीतीचे अध्यक्ष कोण होते? तर उत्तर आहे महाकश्यप. पुढचा प्रश्न आहे गौतम बुद्धांना किती वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर ज्ञानप्राप्ती झाली? तर उत्तर आहे 6 वर्षाच्या. पुढचा प्रश्न आहे गौतम बुद्धाच्या धर्मात सर्वात शेवटी दीक्षा घेणारा व्यक्ती कोण होता? तर उत्तर आहे सुभद्र. पुढचा प्रश्न आहे बुद्धांनी दुसऱ्या आर्य सत्यात दुःखाचे मूळ कारण कोणते सांगितले? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे अविद्या आणि तृष्णा. पुढचा प्रश्न आहे संघाची स्थापना कुठे करण्यात आली? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सारनाथ. पुढचा प्रश्न आहे संघात प्रवेश करणारी पहिली महिला कोण होती? तर उत्तर आहे महाप्रजापती गौतमी. पुढचा प्रश्न आहे प्रसिद्ध औकाना बुद्ध प्रतिमा कोणत्या ठिकाणी आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे श्रीलंका ह्या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे बौद्ध धर्मात पंचशील म्हणजे काय? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे नैतिक आचारसंहिता, त्यालाच 5 नियम असे देखील म्हणतात. पुढचा प्रश्न आहे बुद्ध, धम्म, संघ यांना एकत्रितपणे काय म्हणतात? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे त्रिरत्न म्हणतात. पुढचा प्रश्न आहे प्रथम बौद्ध संगीती कुठे झाली? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे राजगृह. पुढचा प्रश्न आहे प्रथम बौद्ध संगीती कोणत्या वर्षी झाली? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन पूर्व 483 साली. पुढचा प्रश्न आहे प्रथम बौद्ध संगीतीच्या वेळी शासक कोण होता? तर उत्तर आहे अजातशत्रू. पुढचा प्रश्न आहे प्रथम बौद्ध संगीतीचे अध्यक्ष कोण होते? तर उत्तर आहे महाकश्यप. पुढचा प्रश्न आहे द्वितीय बौद्ध संगीती कुठे झाली? उत्तर आहे वैशाली येथे. पुढचा प्रश्न आहे द्वितीय बौद्ध संगीती कोणत्या वर्षी झाली? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन पूर्व 383. पुढचा प्रश्न आहे द्वितीय बौद्ध संगीतीच्या वेळी शासक कोण होता? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे काला अशोक हा शासक होता. पुढचा प्रश्न आहे द्वितीय बौद्ध संगीतीचे अध्यक्ष कोण होते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सबकामी. पुढचा प्रश्न आहे तृतीय बौद्ध संगीती कुठे झाली? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पाटलीपुत्र. पुढचा प्रश्न आहे तृतीय बौद्ध संगीती कोणत्या वर्षी झाली? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन पूर्व 250 साली. पुढचा प्रश्न आहे तृतीय बौद्ध संगीतीचा संरक्षक शासक कोण होता? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सम्राट अशोक. पुढचा प्रश्न आहे तृतीय बौद्ध संगीतीचे अध्यक्ष कोण होते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मोगलीपुत्र तिस्स. पुढचा प्रश्न आहे चौथी बौद्ध संगीती कुठे झाली? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे काश्मीरमध्ये कुंडलवन या ठिकाणी चौथी बौद्ध संगीती झाली. पुढचा प्रश्न आहे चौथी बौद्ध संगीती कोणत्या काळात झाली? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 72 साली चौथी बौद्ध संगीती झाली. पुढचा प्रश्न आहे चौथ्या बौद्ध संगीतीचा शासक कोण होता? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सम्राट कनिष्क. पुढचा प्रश्न आहे चौथ्या बौद्ध संगीतीचे अध्यक्ष कोण होते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे वसुमित्र. पुढचा प्रश्न आहे गौतम बुद्धाची माता मायादेवी कोणत्या वंशातील होत्या? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे कालीय वंश. पुढचा प्रश्न आहे भगवान गौतम बुद्धाची धायमाता कोण होत्या? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रजापती गौतमी. यांनी त्यांचे पालनपोषण केले. ह्या त्यांच्या सावत्राई होत्या. पुढचा प्रश्न आहे विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे धर्मपाल यांनी केली. पुढचा प्रश्न आहे बौद्ध त्रिपिटक ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला गेला? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पाली भाषा. पुढचा प्रश्न आहे भारतीय कलेमध्ये मृग व चक्र प्रतीक कोणत्या घटनेचे चित्रण करते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला उपदेश. पुढचा प्रश्न आहे बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अवशेषांचे विभाजन कोणी केले? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे
द्रोण नावाच्या ब्राह्मणाने केले? पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धाच्या काळात किती महाजनपद अस्तित्वात होते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 16. पुढचा प्रश्न आहे, बोधगया कोणत्या राज्यात आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बिहार राज्यात आहे. पुढचा प्रश्न आहे, 4 आर्य सत्यांचा पहिला उपदेश कुठे दिला गेला? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सारनाथ येथे दिला गेला. पुढचा प्रश्न आहे, बौद्ध धर्मात उपदेश देण्यासाठी कोणती भाषा वापरली जात होती? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पाली भाषा. पुढचा प्रश्न आहे, तिबेटमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार करणारे भिक्षू कोण होते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे गुरु पद्मसंभव. पुढचा प्रश्न आहे, बौद्ध धर्मात स्वर्गीय बुद्ध म्हणून कोणाला ओळखले जाते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बुद्ध अमिताभ. पुढचा प्रश्न आहे, बौद्ध धर्माचे महायान आणि हिनयान असे 2 पंथ कोणाच्या राज्यकाळात विभाजित झाले? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे राजा कनिष्क यांच्या काळात. पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धाच्या जीवनाशी संबंधित कोणते राज्य मानले जाते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे कोशल आणि मगध. पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धांनी त्यांच्या जीवनातील शेवटचा पावसाळा कुठे घालवला? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे वैशाली येथे. पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्ध कौशांबी शहरात कोणत्या राज्यकाळात आले होते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे राजा उदयन. पुढचा प्रश्न आहे, बौद्ध संघात प्रवेश करणारी पहिली भिक्षुणी कोण होती? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रजापती गौतमी. पुढचा प्रश्न आहे, बौद्ध संघात प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पबब्जा किंवा प्रवर्जा असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, संघातील भिक्षू पवित्र दिवशी एकत्र येऊन चर्चा करण्याच्या आणि नियम पाठ करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे उपोसत. पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धाच्या शिष्यांचे प्रथम संकलन कोणत्या ग्रंथात करण्यात आलेले आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे त्रिपिटक या ग्रंथामध्ये. पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धांनी किती आर्य सत्य सांगितलेली आहेत? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 4 आर्य सत्य. पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धाच्या ग्रहत्यागाचे प्रतीक काय मानले जाते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे घोडा. पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धाच्या उपदेशाचा संग्रह कोणत्या पिटकात आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सुत्त पिटक. पुढचा प्रश्न आहे, इच्छा सर्व दुःखाचे कारण आहे हे कोणत्या धर्माचे तत्व आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बौद्ध धर्माचे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा बौद्ध मठ कुठे आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा बौद्ध मठ कोणता आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे तवांग मठ. पुढचा प्रश्न आहे, पद्मसंभव यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा भारतीय सण कोणता आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे हेमिस उत्सव. पुढचा प्रश्न आहे, कनिष्काच्या काळात गौतम बुद्धांना कोणत्या पदावर प्रतिष्ठा देण्यात आली होती? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे देव, तसेच देवता समान दर्जा देण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे, चीनी भाषेत बौद्ध ग्रंथाचे पहिले भाषांतर कुणी केले होते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे काश्यप मातंग यांनी केले होते. पुढचा प्रश्न आहे, बौद्ध धर्म किती संप्रदायामध्ये विभागला गेला आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 2. हिनयान व महायान या 2 संप्रदायामध्ये विभागला गेला आहे. पुढचा प्रश्न आहे, बौद्ध संघात प्रवेशासाठी किमान किती वय आवश्यक होते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 15 वर्ष किंवा त्याहून अधिक. पुढचा प्रश्न आहे, अभिधर्मकोश या बौद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आचार्य वसुबंधू हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, बौद्ध धर्मातील 4 आर्य सत्य कोणते आहेत? त्यामधील पहिलं आहे दुःखाचे सत्य, दुसरं आहे दुःखाच्या कारणाचे सत्य, तिसरं आहे दुःखाच्या समाप्तीचे सत्य, चौथं आहे दुःखाच्या समाप्तीकडे नेणाऱ्या मार्गाचे सत्य. पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धांना ईश्वराच्या रूपात पूजणारा बौद्ध संप्रदाय कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे महायान. पुढचा प्रश्न आहे, बोधगया येथील महाबोधी मंदिराचा संबंध गौतम बुद्धाच्या कोणत्या घटनेशी आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ज्ञानप्राप्ती. पुढचा प्रश्न आहे, बौद्ध धर्मातील अभिधम्म पिटक कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे तत्वज्ञान व सिद्धांत. पुढचा प्रश्न आहे, बौद्ध धर्मात प्रथमच स्त्रियांना संघप्रवेश कोठे देण्यात आला? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे वैशाली येथे. पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण यामुळे कोणती तिथी पवित्र मानली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे वैशाख पौर्णिमा. पुढचा प्रश्न आहे, बुद्धांची रामायण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुद्धचरित्र ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे अशोक घोष हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, नागार्जुन कोण होते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बौद्ध तत्वज्ञ होते. पुढचा प्रश्न आहे,
महासांघिक संप्रदायाची स्थापना वैशाली येथे कोणी केली? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे महाकश्यप यांनी केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या GK एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट आपल्याला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद.